नमस्कार, मी उज्ज्वला. मी आज तुम्हाला मटण चापची रेसिपी दाखवणार आहे. हे बघा, मी अर्धा किलो चाप आणलेले आहेत. ते आता मी तळून दाखवणार आहे तुम्हाला. हे बघा, असे या साईजचे चाप करून आणायचे. हे बघा, मी आता याला थोडंसं ऊब लावून घेणार आहे, म्हणजे कुकरलाच लावणार आहे. थोडेसे ते शिजून घेतलेच पाहिजे, तेव्हा ते नरम पण होतात आणि चांगले होतात. म्हणून त्याला फोडणी करून शिजून घेते थोडे, नंतर तळणार आहे. मी आता त्याला एक पळी तेल टाकलेले आहे मी फोडणीसाठी. 2 कांदे आहे, एक टमाटा घेतलेला आहे, थोडीशी अर्धा चमचा पेस्ट टाकलेली आहे. अर्धा चमचा हळद टाकली आहे. मी चाप टाकते आता. पाणी मी त्याच्यावर गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे, त्याच्यात टाकायला, आणि आपलं मटण लवकर शिजायला पाहिजे म्हणून. पाणी आटलेलं आहे, मी गरम केलेलं पाणी टाकते त्याच्यात. काय बरं, हां बस. उकळी आलेली आहे, मी कुकरचं झाकण लावते आहे. मी कुकर लावलेलं आहे आता झाकण. आपल्याला 7 ते 8 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. हे बघा, चाप आपले शिजून झालेले आहेत, पूर्ण नरम झालेले आहे बघा. आता मी ते तळायला घेते आहे. इथे त्याचा मसाला काय काय लागतो तो दाखवते मी तुम्हाला. त्याच्यासाठी काळं वाटण पण लागतंय, ते थोडंसं करून घ्यायचं. आणि जर नसेलच तुम्हाला घालायचं तर तुम्ही असं पण काळा मसाला असला घरातला तर तो पण वापरू शकता. लाल तिखट मी 2 चमचे तो घेतलेला आहे. 1 चमचा लसूण अद्रकाची पेस्ट आहे. 1 चमचा हे लाल तिखट आहे. मीठ आहे. घरगुती मसाला आहे. 3 अंडे आहेत. अर्धा लिंबू आहे. खसखस आहे. रवा आहे. आणि लसूण आणि थोडंसं पुदिना आणि कोथिंबीर आहे. ते मी याच्यात असं ठेचून घेतलेलं आहे. आता हे सर्व मला मिक्स करायचं आहे. मी दाखवतेच आहे तुम्हाला कसे. आता पहिल्यांदा अंडे फोडून घेते मी. हे बघा, यानं मी पेसून घेते आहे. पहिले लसूण अद्रकची पेस्ट टाकते आहे. नंतर ठेचा.
त्याच्यानंतर मसाला. हे मसाले घेतलेले हे पण मिक्स करते मी. रवा, खसखस, हे बघा असं पेचून घ्यायचं भरपूर, कारण अंडे असे एकदम पंजी व्हायला पाहिजे ते मसाला आणि ते सारं एकत्र. आपले चाप चांगले फुगतात, मग व्यवस्थित एकदम हलके होतात. म्हणून ते मेहनत आहे थोडीशी याची हलवायची. तेल टाकते मी तळण्यासाठी. जास्त तेल घालायचं नाही, थोडं थोडं तेल टाकायचं, कारण ते अंड्यामुळे तेल पूर्ण असे शोषून घेते ते. हे बघा असं आपल्या मसाल्यामध्ये बुडवून घ्यायचं त्याला. आपलं तेल गरम झालेलं आहे, मी टाकते आता. आपले मटण चाप तयार झालेले आहे, मी तयार केलेले आहे. तुम्ही पण करून बघा, नक्की आवडेल तुम्हाला. त्याच्यासोबत मी मटणाचा काळा रस्सा पण केलेला आहे, चिकनचा लाल रस्सा आहे आणि तांदळाची भाकरी आहे, जिरा राईस आहे. करून बघा, तुम्ही पण खाऊन बघा. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.